खोपोलीवरून रस्ता आला आहे व या बाजूला पेनला गेला आहे आणि या बाजूने आपणाला लेणी पाण्यासाठी जाईल। खारबाची वाडी आहे, एक 5 किलोमीटर लांब आहे। खारबाच्या वाडीतून थोडं खाली आल्यानंतर असा रोड आहे व या रोडने आपण आता सरळ लेणी पाण्यासाठी जात आहे। सरळ असंच उतरून ह्या वगळीतून आपणाला जायचं आहे। धाकशी विहीर आहे। विहिरीपासून आपणाला लेफ्ट साईडला असा रस्ता गेला आहे। या रस्त्याने सरळ लेणी पाण्यासाठी जायचं आहे। लेणीकडे जात असताना दुसरी कोण म्हणजे हे 2 आंब्याची झाडे, ही 2 आंब्याची झाडे व्यवस्थित लक्षात ठेवून आपणाला आता सरळ पुढे जायचं आहे। एक 5 मिनिटात लेणीपाशी पोहोचून जाऊ। हा जो भाग आहे या ठिकाणी आपल्याला पुढे गेल्यानंतर लेफ्ट टर्न मारायचा आहे। त्या ठिकाणी पाहू शकतो आपण तिथून ट्रेक चालू केला आहे व आता पोहोचत आहे लेणीच्या जवळच आहे लेणी। असा ॲरो दाखवला आहे, ॲरो। हेटवणे डॅमचा विहंगम नजारा पाहत आपण आता आलो आहे लेणीपाशी। या ठिकाणी खाली पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात जनावरे पाणी पिण्यासाठी या ठिकाणी पोहोचत आहेत व अशा प्राचीन पायऱ्या सरळ वर आल्यानंतर असं या रस्त्याने हे पाहू शकतो। अशा या प्राचीन पायऱ्या आपणाला पाहायला भेटतात व प्राचीन पायऱ्यापासून उजव्या हाताला आपणाला या बाजूला जायचं आहे। अर्धा तासाच्या चालीनंतर आपण पोचून गेलो आपल्या लेणीपाशी। समोरच्या बाजूस आपल्या ह्या लेणी आहेत, दिसायला लागले आहेत आपणाला आता। तीन लेणी समूह आहे। पाणी एवढं कमी झालं आहे पाणी आता। प्रथम एक असं लेणं आहे। अर्धा तासाच्या प्रवासानंतर आपण पोचून गेलो लेणीमध्ये। हे पहा असं लेणी समूह आहे। 2 स्तंभ आहेत असे कोरीव नक्षीकाम आहे। असं कोरीव नक्षीकाम आपणाला आपला तोरणा किल्ला आहे, तोरणा किल्ल्याच्या तिथं कापूर लेणं आहे, ते बऱ्यापैकी पाण्यामध्येच असतं। त्या ठिकाणी आपणाला असं पाहायला भेटत आहे व हे या लेण्याचा अंतर्भाग। याला वाकरूळचं लेणं किंवा भोगावती लेणं असं बोललं जातं। आणि समोर हेटवणे डॅम मंदिरातून पाहायला भेटत आहे। हो हो, वाकरूळ गावापासून साधारण 5 किलोमीटर प्रवास केल्यानंतर आपणाला खारबाची वाडी हे गाव आहे व खारबाच्या वाडीपासून साधारण अर्धा तासाचा ट्रेक करून आल्यानंतर आपण आपल्या लेणीपाशी पोहोचून जातो। 6 महिने पाण्यात व 6 महिन्यानंतरच ओपन होणाऱ्या या अप्रतिम आणि सुंदर लेण्या आहेत, ते आज आपण पाहण्यासाठी आलो आहे। खाली पाहिले तर आपल्याला हेटवणे डॅम पाहायला भेटत आहे व हेटवणे डॅमच्या या बॅकवॉटरमध्ये हे लेणं आहे। 3 लेण्यांचा समूह आहे। सुंदर आणि अप्रतिम कोरीव काम नक्षीकाम आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे, खूपच अद्भुत। परंतु यासाठी येण्यासाठी आपल्याला पावसाचे दिवस गेल्यानंतर कमीत कमी माझ्या माहितीनुसार नोव्हेंबर-डिसेंबर नंतर या ठिकाणी ह्या लेण्या पाण्यास भेटत असतील। त्याच्या अगोदर आपल्याला या लेण्या पाहायला भेटत नाही, कारण पाणी हे पूर्ण या लेण्यामध्ये भरून जातं। अशा या अप्रतिम लेण्या आपण पाहत आहे। तर चला पाहू भोगावती लेणी अथवा वाकरूळच्या लेणी। हा एक लेणी समूह आहे, हा एक लेणी समूह व त्याच्या बाजूला अजून एक लेणी समूह, 3 लेणी समूह आहे। ही लेणी साधारण 7 ते 8 शतकात कोरलेली असावी।
लेणी अर्धवट आहेत, पाण्याची अजून काही व्यवस्था नाही दिसत आहे, पाण्याचं टाकं वगैरे अजून काही नाही आहे. साधारण असं नक्षी कोरीकाम 7व्या शतकानंतरच्या लेणीतच पाहायला मिळतात, म्हणून ही 7व्या का 8व्या शतकात कोरली असावी. आणि धरण झाल्यानंतर पाण्यात गेल्यामुळे जास्त लोक इथे येत नाही. असं बहुतेक स्तंभ आपल्याला तोरणागडावरील कापूर लेण्यात आणि बऱ्याच ठिकाणी पाले लेण्यात पण पाहायला मिळतात. स्तंभावर बऱ्यापैकी कोरीवकाम केलेलं आहे. साधारण ही महायान लेणी प्रकारात मोडते, त्यामुळं या लेण्यांचं महत्त्व जास्त आहे. कारण की महायान लेणीतच जास्त करून आपल्याला कोरीव प्रकार पाहायला मिळतो. आणि शेजारच्या एक खोली कोरलेली असून दुसरीकडची खोली अर्धवट सोडलेली आहे. आणि हा पाण्यापासून जवळ, धरण झाल्यानंतर पाण्यात गेल्यामुळं तर आपल्याला साधारण डिसेंबर किंवा जानेवारी नंतरच ह्या पाहायला मिळतात. उन्हाळ्यात आला तर भरपूर चांगला वातावरण इथं पाहायला मिळतं. ही जे अर्धवट या बाजूचं आहे तिसरं लेणं ते पाहू. हे सुद्धा अर्धवट आहे, छोटंसं आहे. या ठिकाणी शिलालेख वगैरे काही नाही. आतील भागाचं हे पहा, हे टवणीचा हा विहंगम नजारा अप्रतिम सुंदर. वाक्रळ किंवा भोगवती ह्या लेण्या आता आपण पूर्ण पाहिल्या आहेत व आपण आता ह्या लेण्या पाहून आपण आता पुन्हा जाऊ. माझ्या पाठीमागं या बाजूला पाहिलं तर सुंदर आणि विहंगम दृश्य. आज आम्ही ही लेणी पाहण्यासाठी आलो आहे. चल, पुन्हा एकदा व्यवस्थित पाहून घेऊ हे लेणी. याच एक लेणी आपण पूर्ण डोंगराला त्या बाजूने जाऊन असं पुन्हा रिटर्न आलो होतो व आता आपण ही लेणी पाहून या रस्त्याने जाणार आहे. म्हणजे अगोदर ज्या रस्त्याने आपण आलो त्या रस्त्याने आला तर आपला या ठिकाणी असं जे पायऱ्या कोरल्या आहेत कातळात त्या पाहायला भेटतात व जाताना आपण या मार्गाने जात आहोत. समोर त्या ठिकाणी आपल्या भोगावती लेण्या किंवा वाकरूळच्या लेण्या पाहायला भेटत आहेत. अशा असा या ठिकाणी एक छोटा ओढा आहे. ओढा क्रॉस केल्यानंतर आपल्याला सरळ असा रस्ता आहे. आंब्याचं झाड आहे. ह्याच्यापासून थोडं पुढे गेल्यानंतर ह्याच्या गळीतच आहे. राईटला गेल्यानंतर 5 मिनिटात लेणीपर्यंत जातो. याही रस्त्याने आपण जाऊ शकतो. त्याला 10 मिनटं लागतील आणि या रस्त्याने 5 मिनिटात पोहोचून जातो. उमरेचं झाड आहे. हो. लेणी पाहून झाल्यानंतर एक मनात आनंद घेऊन आपण परतीच्या प्रवासाला जात आहे. परतीच्या प्रवासामध्ये आपण या गावातील खूपच सुंदर आणि अतिशय देखणी घरे पाहत आहे. एक समान अशी या घरांची बांधणी आहे. अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य परिसरात असणारी या गावातील आपण घरे पाहत आहेत. प्रत्येकाने या लेणीसोबत गावातील घरे आवर्जून पाहावे हीच एक विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.